नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो. मी प्रदीप तारमाळे आपणास सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, राज्यभरात आता ऊस गालफ हंगामाची चर्चा आपण पाहिली असेल. अनेक बांधवांनी आपल्याला विचारणा केली होती ऊस दर कपात संबंधित अपडेट्स घेऊन या. तर त्या संबंधित अपडेट्स या ठिकाणी इकडे घेऊन येतो आहे. मुख्यमंत्री व अजित पवार यांची एक बैठक होती. यामध्ये अनेक अधिकारी वर्ग उपस्थित होते आणि त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले. तर ते निर्णय कोणते होते, कशा प्रकारची माहिती आहे, सविस्तर आपल्याला पॉईंट टू पॉईंट या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर मित्रांनो, चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा, कारण की हंगामातील प्रत्येक अपडेट्स आपल्याला या चॅनलवरती मिळत राहील. या ठिकाणी आपण पाहाल तर मंगळवारी 30 तारखेला मंत्रालयात ऊस दर नियंत्रण मंडळाची एक बैठक पार पडली. या बैठकीसाठी आपण पाहाल राज्याचे मुख्यमंत्री, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अनेक अधिकारी वर्ग उपस्थित होते. या संपूर्ण बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला आणि हा निर्णय होता ऊस दर कपातीचा. यामध्ये आपण पाहाल तर राज्यभरात खूप मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आणि नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यक निधीमध्ये थोडीफार मदत व्हावी यासाठी ही संपूर्ण ऊस दर कपात या ठिकाणी जाहीर केलेली. तर किती ऊस दर कपात होते ते देखील आपण इथं थोडक्यात समजून घेऊ. या ठिकाणी आपण पाहाल तर आयुक्तालयात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की 10 मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आणि 5 नुकसान भरपाईसाठी असे एकूण ₹15 प्रति टनास एवढी ऊस दरात कपात करण्याचा निर्णय या संपूर्ण बैठकीत घेण्यात आला. तर मुळात हे ऊस दर कपात का, असा अनेकांनी प्रश्न विचारला आणि त्या संबंधित आपण पाहाल तर शेतकरी संघटनेने या ठिकाणी आक्रमक पावलं देखील घेतलेले आहेत. यामध्ये आंदोलनं करण्याचा एक इशारा आपण पाहाल तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या ठिकाणी इकडे दिलेला आहे आणि त्यांचा निषेध देखील त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर व्यक्त केले. तर एक आपण पाहाल तर अशा प्रकारचे हे अपडेट्स होतं. ऊस दर किती आहेत आणि इतर कोणते निर्णय झाले हे देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येतो आहे. इवन आपल्या गालफाला केव्हापासून सुरुवात होईल ऊस गालफ हंगामाला त्याचे देखील व्हिडिओ बनवतो आहे. काही दिवसांमध्ये आपल्याला ते प्राप्त होतील. तुर्तास एवढंच. माहिती कशी होती कमेंट सेक्शनमध्ये कळवाल, इतरांपर्यंत पोहोचवाल, जेणेकरून त्यांना देखील हे निर्णय समजून येतील आणि ते देखील या माहितीचा लाभ घेऊ शकतील. ठीक आहे. जय हिंद. धन्यवाद.